राज्याची आर्थिक वाढ करण्यासाठी सरकारचे नवीन स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेत। राज्य सरकारने राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 5 सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे। लाडकी बहीण यासारख्या कल्याणकारी योजनांमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण पडतोय, त्यामुळे आता या समितीला महसूल वाढवण्याच्या मार्गांचा शोध घ्यावा लागणार आहे। 5 सदस्यांची समिती नवीन स्रोत शोधणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन स्रोत शोधले जाणार आहेत आणि त्यासाठी ही समिती आहे, काय अधिक माहिती? त्याच्यात अजित पवार यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना जी गोष्ट सांगितली ती अधिक महत्वाची आहे। एक म्हणजे मद्य निर्मितीचं धोरण, म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाईन शॉप किंवा तत्सम जे दुकान आहेत त्यांच्या अधिक परवान्यासंदर्भामध्ये सुद्धा सरकार गांभीर्याने विचार करत आहे। त्याशिवाय आपण बघतो हेमालिकी वेगवेगळ्या महापालिकेमध्ये जे कर थकलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा राज्य सरकारनं सक्तीनं वसुली सुरू केली। पण हे जे 5 सदस्य आहेत त्याच्यातले 3 सदस्य हे वित्त विभागाची पूर्वी काम केलेले किंवा आता वित्त विभागामध्ये काम करत असलेले अधिकारी आहेत आणि श्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 1 महिन्यामध्ये ह्या समितीला सांगितलेलं आहे की तुम्ही राज्याचं आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळे स्रोत तुम्ही शोधा आणि ते शोध राज्य सरकारला सांगा। याचा अर्थच असा आहे की राज्य सरकारला लाडकी बहीण किंवा तत्सम योजनेचा जो आर्थिक भार सहन करावा लागतो आहे तो भविष्यामध्ये आणखी वाढत जाईल याची गोष्ट लक्षात आल्यामुळेच नवीन स्रोत शोधले जात आहेत आणि त्याच्यानंतर जर मद्य निर्मितीच्या धोरणामध्ये बदल झाला तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, कारण आताच विरोधकांनी या संदर्भामध्ये टीका करायला सुरुवात केली। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।